भिडाचा तवा म्हटलं की खूप टेन्शन येतं की कसा वापरायचा, कसा त्याला सीझन करायचा. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की भिडाचा तवा कसा सीझन करायचा. तर इथे मी 2 महिन्यापूर्वी हा तवा घेतलेला होता. त्याला चांगला अगोदर गरम केला. आणल्यावरती धुतलेला आहे फक्त पाण्याने. चांगला गरम केलेला आहे आणि त्याच्यावर कांदा टाकून पूर्ण लाल होईपर्यंत कांदा भाजलेला आहे. परत त्याला पाणी टाकून परत त्याला मी पूर्ण चांगलं असं गरम होईपर्यंत, वाफ निघेपर्यंत गरम केला आणि नंतर परत साफ करून घेतला. परत तेल लावून ठेवलं आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा तेल लावून चांगला तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती कांदा फिरवणार आहोत. नंतर थंड करायचं आहे. पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर स्वच्छ कपड्याने एकदा पुसून घ्यायचं आहे. पुसून घेतल्यानंतर पूर्ण थंड झालेला तवा परत एकदा गरम करून घ्यायचा आहे. परत मोकळ्या तव्यावरती बिना तेल लावता कांद्याचं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. नंतर तेल लावायचं आहे. परत एक कांदा टाकून छान असं लाल होईपर्यंत सगळीकडून भाजून घ्यायचं आहे. परत पुसून घ्यायचं आहे. ही प्रोसेस कमीत कमी 4 ते 5 वेळा करावी लागते. त्याच्यानंतर आता मी एक डोसा करून बघणार आहे. थोडंसं बॅटर घेतलेलं आहे पालकचं. तर खूप छान आता सीझन झालेला आहे तवा. तसंच मी एक मोठं म्हणजे खाण्यासाठी नाही ते पण तवा आपल्याला सीझन करण्यासाठी मी हा एक मोठा डोसा जो काठोकाठ असा डोसा बनवला आहे आणि तोही खूप छान असा एकदम निघलेला आहे. त्याला ठेवायचा कसा? स्वच्छ धुवायचा. खूप आपल्या तारेच्या घासणीने घासायचा नाही. साध्या घासणीने घासून स्वच्छ धुवून त्याला कोरड्या कपड्याने पुसून पूर्ण सुकवून ठेवायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.